सर, सध्या आपल्या घरामध्ये एखादा नवजात शिशु बाळ असलं छोटंसं, तर त्याला इन्फेक्शन जास्त प्रमाणात होत असते आणि असे बरेचदा अनेक बाळांना इन्फेक्शन होतं. हे नेमकं इन्फेक्शन लहान बाळांना होतं कुठून? कोणी येऊन मुके घेतं, कोणी येऊन त्या बाळाला हात लावतं. बाहेरचे हात व्यवस्थित न धुता आपण त्या बाळाला हात लावतो. त्या बाळाला पब्लिकमध्ये ठेवलं जातं. खूप सगळ्या लोकांना ज्यांना सर्दी खोकला आहे ते खोलीमध्ये येतात, त्यांचा हात या कारणांमुळे इन्फेक्शन बाळाला कधीही होऊ शकतं. ओके. नेमकं मग बाळ किती वर्षाचं झाल्यानंतर त्याचा मुका त्याचे नातेवाईक घेऊ शकतात? असं नेमकं सांगता येत नाही, पण असं 1-1.25 महिन्यापर्यंत बाळाचा जनसंपर्क 1-1.5 महिन्यापर्यंत शक्यतो नको. ओके. सर, दुसरा प्रश्न असा आहे की हा कॉमन प्रश्न आहे. रात्रभर बाळ झोपत नाही, ते रडत असतं, सतत चिडचिड करत असतं, दिवस रात्र रडत असतं. हे कशाचे लक्षण असू शकतात? बाळ व्यवस्थित दूध पिल्यानंतर आणि त्याचं वजन वाढत असताना जर तो रडत आहे तर याचा अर्थ त्याला काहीतरी अडचण आहे. आता वरुड शहरात सुरू झाले आहे ग्रॅव्हिटी फिटनेस क्लब, ज्यात तुम्हाला मिळणार आहे सर्वात अनुभवी ट्रेनर. विशेष म्हणजे या जिम मध्ये सर्व सुविधेसोबत सर्व प्रकारच्या मशिनरीज देखील उपलब्ध आहेत. ग्रॅव्हिटी फिटनेस क्लबच्या शुभारंभानिमित्त खास ऑफर सुरू आहेत, ज्यात फक्त 1500 रुपयांमध्ये तुम्हाला 3 महिने वर्कआउट करता येईल. पत्ता आहे श्रीराम सिटीच्या वर काठीवाले कॉम्प्लेक्सच्या बाजूला, वरुड. सर, सध्या आपल्या घरामध्ये एखादा नवजात शिशु बाळ असलं छोटंसं, तर त्याला इन्फेक्शन जास्त प्रमाणात होत असते आणि असे बरेचदा अनेक बाळांना इन्फेक्शन होतं. हे नेमकं इन्फेक्शन लहान बाळांना होतं कुठून आणि त्यासाठी पालकांनी, घरच्यांनी कुठली काळजी घेतली पाहिजे? जे नवजात शिशु असतात यांना इन्फेक्शन होण्याचं म्हणजे पहिल्या सुरुवातीच्या 7 दिवसांमधले जे इन्फेक्शन असतात हे जास्त करून आईच्या गर्भाच्या पिशवीमध्ये आतमध्येच झालेले इन्फेक्शन असतात. पण 7 दिवसाच्या नंतर होणारे जे इन्फेक्शन असतात त्याच्यामध्ये कुठेतरी आजूबाजूच्या सराउंडिंगच्या वातावरणाचा मोठा रोल असतो. उदाहरणार्थ, बाळ जर ICU मध्ये असेल तर आम्ही त्यांना म्हणतो की याला सिस्टरांकडनं इन्फेक्शन होऊ शकतं. बाळाचं जावळ काढलं गेलं असेल तर जेव्हा आपण त्याचं ते टक्कल करताना त्याला डोक्याला जखमा होतात आणि मग बाळाला भरती करावं लागतं, अँटीबायोटिक द्यावं लागतात, तेव्हा इन्फेक्शन होतं. कोणी येऊन मुके घेतं, कोणी येऊन त्या बाळाला हात लावतं. बाहेरचे हात व्यवस्थित न धुता आपण त्या बाळाला हात लावतो. त्या बाळाला पब्लिकमध्ये ठेवलं जातं. खूप सगळ्या लोकांना ज्यांना सर्दी खोकला आहे ते खोलीमध्ये येतात, त्यांचा हात लागतो. लहान बाळाचा थोडा मोठा बहीण भाऊ असतो, ज्याला सर्दी खोकला आहे, तो खोलीमध्ये येऊन त्या बाळाला मुका घेतो, हात लावतो. ह्या सगळ्या कारणांमुळे इन्फेक्शन बाळाला कधीही होऊ शकतं. आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये निज घराचा कन्सेप्ट आहे. म्हणजे घरामधल्या सगळ्यात शेवटची जी खोली होती ती डिलिव्हरीवाल्या बाईसाठी ठेवल्या जात होती. तर त्या ठेवलेल्या खोलीमध्ये बाकी बाहेरच्या लोकांना अप्रोच नव्हता. बाळाला 1-1.25 महिना बाहेरच्या लोकांसमोर आणलं जात नव्हतं. पण काळ बदलला, संस्कृती आपली थोडीशी चेंज होत आहे. तर ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की जुन्या संस्कृतीमधली ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. बाळासोबत बाहेरच्या लोकांचा जर संपर्क कमी असला, व्यवस्थित स्वच्छ हात धुणे असले, जे सगळ्या गोष्टी आपण कोरोनामध्ये केलेल्या आहे त्या सगळ्या गोष्टी एकदम नवजात शिशूच्या जवळ जाताना आपल्याला करायच्या. ओके. नेमकं मग बाळ किती वर्षाचं झाल्यानंतर त्याचा मुका त्याचे नातेवाईक घेऊ शकतात? असं नेमकं सांगता येत नाही, पण असं 1-1.25 महिन्यापर्यंत बाळाचा जनसंपर्क 1-1.5 महिन्यापर्यंत शक्यतो नको. ओके. सर, दुसरा प्रश्न असा आहे की हा कॉमन प्रश्न आहे. रात्रभर बाळ झोपत नाही, ते रडत असतं, सतत चिडचिड करत असतं, दिवस रात्र रडत असतं. हे कशाचे लक्षण असू शकतात? बाळ व्यवस्थित दूध पिल्यानंतर आणि त्याचं वजन वाढत असताना जर तो रडत आहे तर याचा अर्थ त्याला काहीतरी अडचण आहे. अदरवाईज जर बाळ व्यवस्थित दूध पिऊ शकत नाही आहे आणि त्याचं वजन व्यवस्थित वाढत नाही आहे
तर हा दूध पिण्याशी संबंधित काही आजार असू शकतो. उदाहरणार्थ, बाळ दूध घेत नाही आहे, त्याला पुरेसं दूध येत नाही आहे, आईला पुरेसं दूध नाही आहे, पावडरच्या दुधाची वारंवार गरज पडते आहे, बाळाचं नाक बंद आहे, बाळाला दूध पाजण्याच्या टेक्निक दूध पाजणाऱ्यांना अजून यायचं आहे, हे एक्सटर्नल कारणं आहेत. इंटरनल कारणं म्हणजे बाळाचं पोट दुखू शकतं, बाळाचे कानं दुखू शकतात, सर्दीमुळं कानं त्याचे वाजू शकतात, जसं मी सांगितलं नाकबंद असू शकतं, आणि बाकी इतरही भरपूर आजार आहेत. म्हणजे दूध पितं सोडतं, तर हे हार्ट डिसीजचं लक्षण असू शकतं. पोटामध्ये वारंवार येणारा मुरडा, याच्यामुळे पण बाळ दूध पित नाही आणि खूप जोरजोराने रडतं. हे सगळे कारणं आहेत. तर बाळाचं रडणं ही एक मिस्ट्री आहे. म्हणजे ते आपल्याला नेमकं सांगता येणार नाही की याच कारणामुळे, हजारो कारणं आहे. आपल्या बाळाला पर्टिक्युलर काय आहे ते आपल्याला बघावं लागतं. ओके सर, समजा हे जर असा प्रकार होत असला तर डायरेक्टली त्यांनी आपल्या जवळच्या बालरोग तज्ज्ञांशी संपर्क साधला पाहिजे की घरच्या कुठला उपाययोजना केला पाहिजे? ग्राईप वॉटर बाळाला पाजू नये. ग्राईप वॉटर हे सायंटिफिक बेसिस नाही आहे. आत्ताच काही दिवसां पहिले धारणीमध्ये बाळ रडत होतं म्हणून त्याला पोटाला चटके देण्यात आले. तर ही अंधश्रद्धा आहे. चटके दिल्याने, अंगारा दिल्याने बाळ दुरुस्त होऊ शकत नाही. आपल्याकडे पाचोळ्या काहीतरी काढतात, सरी काढतात. सरी काढणे ही एक अंधश्रद्धा आहे. त्याच्यामुळे बाळ दुरुस्त होईल असं नाही आहे. तुम्ही त्याचं कारण दुरुस्त केलं तर बाळ दुरुस्त होईल. रात्री बेरात्री खूप जास्त बाळ रडत आहे, तुम्ही त्याला एखाद दिवस पॅरासिटामॉल देऊ शकता, पण लवकरात लवकर दुसऱ्या दिवशी किंवा फार जास्त रडत असेल तर रात्री आपण डॉक्टरांचा सल्ला घेतलेला बरा. बरं, एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हा बाळाची आई बाळाला दूध पाजते, काही पालक त्या बाळाला डायरेक्टली झोपून देतात दूध पाजल्यानंतर, मात्र ते कधी कधी धोक्याचं ठरतं. अनेक केसेस अशा समोर येतात. ह्याबद्दल पालकांनी कुठली काळजी घेतली पाहिजे आणि असं केल्यानं काय धोका बाळाला निर्माण होऊ शकतो? बाळ दूध पिल्यानंतर काही वेळापर्यंत त्याचं दूध वरती अन्ननलिकेमध्ये परत वापस येण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळं बाळाला दूध पाजल्यानंतर त्याचे 15 ते 20 मिनटं ढेकर काढणे फार फार आवश्यक आहे. जर बाळाला दूध पाजल्यानंतर लगेच आडवं केलं किंवा मालिश मसाजसाठी घेतलं तर याच्यामध्ये बाळाचा जीव जाण्याचा किंवा दूध श्वासनलिकेमध्ये जाऊन अडकण्याचा चान्सेस असतात. आम्ही अशा केसेस जनरली सकाळी 5-6 वाजता किंवा संध्याकाळी 7-8 वाजताच्या दरम्यान पाहतो. अशा बरेच केसेस असतात की आई आडवं झोपून दूध पाजत आहे आणि बाळ आडवंच राहिलं आणि त्याच्यानंतर आई त्या बाळाच्या अंगावर झोपली किंवा बाळाला उलटी झाली आणि ती घशात अटकली आणि बाळाचा जीव गेला. मग असे बाळं आपल्याला सकाळी 6 वाजता लक्षात येतात. किंवा असे बाळं पण बघितलेले आहे की मालिशला घ्यायच्या आधी लगेच बाळाला दूध पाजलेलं असते. ते बाळ जेव्हा मालिशला घेतात तेव्हा त्यांनी दाबदूब केल्यानंतर ते बाळच्या घशात ते दूध अटकतं आणि बाळाचा जीव जातो. तर असं न करू देता बाळाला दूध मालिश झाल्यानंतर पाजायला पाहिजे. मालिश आणि दूध पाजणे म्हणजे आधी दूध पाजून जर मालिशला घेत असाल तर त्याच्यामध्ये किमान 1-1.25 तासाचं अंतर असलं पाहिजे. बाळाला दूध पाजल्यानंतर नेहमी त्याला 15 ते 20 मिनटं, आयडियली अर्धा तास करायला पाहिजे. तर उभं पकडून त्याला ढेकर काढली पाहिजे. नुसतं चोपडल्याने होत नाही, त्याला व्यवस्थित ढेकर काढणे फार महत्त्वाचं असतं. दूध पाजण्याच्या आधी बाळाचं नाक साफ करणे, दूध पाजणे आणि ढेकर काढणे 15 ते 20 मिनटं. हा सिक्वेन्स जर फॉलो केला तर काही अपघात घडण्याचे चान्सेस फार कमी असतात. त्याच्यामुळं बाळाचं पोट भरणे आणि बाळाची ढेकर काढणे ह्या दोन्ही गोष्टी सोबत असतात. सर, शेवटचा प्रश्न. आता
अगदी बाळ शाळेत जेव्हा जातं तेव्हा 5 वर्ष आपण पकडू साधारणतः 5 वर्ष ते 10 ते 15 वर्षापर्यंत आपण जर बघितलं तर सतत जे बाळ आहे हे घरातील जेवण न घेता जास्त त्याचा आवड नूडल्स, मंचुरियन, पॅकेटमधील काही चटकमटक पदार्थ या सर्व गोष्टींकडे जास्त असतं. त्याच्यामुळे तो घरच्या जेवणावर दुर्लक्ष करतो. ही सवय चांगली आहे की वाईट आहे आणि पालकांनी त्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे? चटरपटर जेवण आपल्या सगळ्यांनाच आवडतं. नुसतं बाळच एकटं त्याच्यामध्ये दोषी नाही आहे. तर असे सगळे आजोबा, असे सगळे आई पप्पा जे बाळाला म्हणतात की मी तुला हे घेऊन देतो आणि त्याला बिस्किट देण्यात येते, त्याला चॉकलेट घेऊन देण्यात येते, त्याला चिप्स घेऊन देण्यात येते, हे सगळे याच्यामध्ये तेवढेच दोषी आहेत. जशी जशी मार्केटिंगची स्पर्धा वाढत आहे, तुम्हाला दर 2 मिनिटाला TV वरती असो, मोबाईलमध्ये असो, तुम्हाला ॲडव्हर्टाईज दिसते. दुकानांच्या बाहेर खूप मोठ्या चिप्सच्या मोठ्या मोठ्या रांगा दिसतात. तर हे साहजिक आहे, बाळ तुम्हाला मागणारच आहे आणि तुम्हाला कधी ना कधी काही ना काही घेऊन द्यावं लागतं. पण घेऊन देणे याचा अर्थ मूळ आहारासोबत कॉम्प्रोमाइज करणे असा होत नाही. आपल्याला बाळाला जेवढा नॉर्मल आहार जो घरी बनतो, वरण भात भाजी पोळी, हे जास्त देण्याची आवश्यकता असते. फार क्वचित म्हणजे मी असं म्हणेल 30 ते 40% मुलांना हे खाल्ल्यानंतर लगेच त्याच दिवशी पोटाचा त्रास होतो. उदाहरणार्थ बिस्किट खाल्ले आणि संडासला त्रास झाला, पिझ्झा खाल्ला आणि संडासला त्रास झाला, नूडल्स खाल्ले आणि लगेच दुसऱ्या दिवशी कडक संडास व्हायला लागली. हे 30 ते 40% मुलांमध्ये असते. 50 ते 60% मुलं हे सगळं आहार जो आहे हे पचवून टाकतात. पण ज्या 30 ते 40% मुलांना याचा त्रास होतो त्याच्या पालकांनी ह्या गोष्टीवर लक्ष द्यायची गरज आहे की आपल्या बाळाला हे चालत नाही. बाजूच्या बाळाला चालत असेल किंवा माझ्याच मोठ्या बाळाला चालत असेल, पण माझ्या ह्या बाळाला मी हे देऊ शकत नाही. तर आपल्याला पूर्ण प्रयत्न करायचा की त्याला त्याबद्दल आपण कसं समजावू शकतो आणि शक्यतो ह्या गोष्टी टाळायला पाहिजे. 100% टाळणं कोणाचकडून शक्य नाही आहे, पण जितक्या कमीत कमी करता येते आणि आपल्याला बाळाला त्रास होऊ नाही द्यायसाठी काही गोष्टी आपल्याला करणं आवश्यक आहे. त्यामध्येच ही गोष्ट म्हणजे बाळाची काउन्सिलिंग. बाळाला आणि आईवडिलांना ह्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील की बाहेरचं बनलेलं चिप्स, कुरकुरे, नूडल्स, पेस्ट्री ह्या गोष्टी रोजसाठी नसतात. महिन्यातून 15 दिवसातून फार झालं तर आठवड्यातून एखाद वेळेस ह्या गोष्टी वेगवेगळ्या. ठीक आहे, ओके. खूप खूप धन्यवाद सर. चला, हे होते डॉक्टर सौरभ पोहरकर सर. सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आहेत. वरुड शहरात ते सध्या आपली प्रॅक्टिस करते आहे. आपल्या प्रश्नांची सर्व उत्तरं त्यांनी समाधानकारक आपल्याला दिलेली आहे. मात्र तुमच्या मनात काही नवजात शिशु, बाळ किंवा बाळाच्या माध्यमात कुठल्या कुठल्या आजारांची जर तुमच्या मनात प्रश्न असतील तर ते तुम्ही नक्की आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. पुढील मुलाखतीमध्ये आपण नक्की ते प्रश्न सरांना विचारू आणि त्याचं उत्तर जाणून घेऊ. खूप खूप धन्यवाद.